नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पी.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलवर. आज आपण महा-टी.ई.टी. 2026 पेपर 2 मधील विज्ञान या विषयाचे स्टेट बोर्ड आधारित इयत्ता 6वीच्या अतिशय महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे आपली अस्थिसंस्था व त्वचा. या टॉपिक वरील महत्त्वाचे MCQ पाहणार आहोत. हे प्रश्न टी.ई.टी. परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला असेच टॉपिक वाईज इम्पॉर्टंट MCQ हवे असतील तर आपल्या पी.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तर चला मग प्रश्नाला सुरुवात करूया. स्टेट बोर्ड बुक मधील इयत्ता 6वीचा टॉपिकचं नाव आहे आपली अस्थिसंस्था व त्वचा. तर चला मग प्रश्नाला सुरुवात करूया. त्या टॉपिक प्रश्न क्रमांक 1, मानवी सांगाड्याचे मुख्य कार्य कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शरीरातील इंद्रियाचे संरक्षण करणे. प्रश्न क्रमांक 2, हाड मोडल्यास त्याला काय म्हणतात? प्रश्न क्रमांक 2, हाड मोडल्यास त्याला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अस्थिभंग. प्रश्न क्रमांक 3, क्षय किरणाचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विलियम रॉन्टेनजेन. प्रश्न क्रमांक 4, शरीरातील सर्व हाडे आणि ऊर्जा मिळून काय बनते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अस्थिसंस्था. प्रश्न क्रमांक 5, अस्थिमध्ये कोणत्या खनिजाचा साठा असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम फॉस्फेट. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या अस्थिचा प्रकार नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गोल. गोल हे अस्थिचा प्रकार नाही. प्रश्न क्रमांक 7, कवटीमध्ये एकूण किती अस्थी असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 22. प्रश्न क्रमांक 8, नवजात बालकामध्ये जवळपास किती हाडे असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 300. प्रश्न क्रमांक 9, माणसाच्या शरीरात बरंगड्याच्या किती जोड्या असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 12. प्रश्न क्रमांक 10, शरीरातील सर्वाधिक मजबूत हाड कोणत्या भागात असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जबड्यात. प्रश्न क्रमांक 11, शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्टेपिस. हे सर्वात लहान हाड आहे. प्रश्न क्रमांक 12, मानव शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फिमर. हे मानवी शरीरातील सर्वात लांब हाड आहे. बघा, हा प्रश्न महत्वाचा आहे. टिबिया नावाचे हाड कुठे आढळते? मानवी शरीरात बघा, टिबिया नावाचे हाड कुठे आढळते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पायामध्ये. प्रश्न क्रमांक 14, मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणत्या अवयवात असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मांडी. प्रश्न क्रमांक 15, वृद्धावस्थेत हाड कमजोर का होतात? वृद्धावस्थेत हाड कमजोर का होतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे.
प्रश्न क्रमांक 16 बरगड्याचे मुख्य कार्य काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हृदय व फुफ्फुसाचे संरक्षण करणे. प्रश्न क्रमांक 18 छातीचा पिंजरा कोणत्या अवयवाचे संरक्षण करतो? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हृदय आणि फुफ्फुसे. प्रश्न क्रमांक 19 प्रौढ व्यक्तीच्या शरीरात किती हाडे असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 206. प्रश्न क्रमांक 20 दोन किंवा अधिक अस्थी ज्या ठिकाणी जोडलेल्या असतात त्याला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सांधा. प्रश्न क्रमांक 21 कोपर हा कोणत्या प्रकारचा सांधा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बिजागिरीचा सांधा. प्रश्न क्रमांक 22 खांदा हा कोणत्या प्रकारचा सांधा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उकळीचा सांधा. प्रश्न क्रमांक 23 मनगटामध्ये कोणत्या प्रकारचा सांधा आढळतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सरकता. प्रश्न क्रमांक 24 त्वचा हे कोणत्या प्रकारचे ज्ञानेंद्रिय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्पर्शेंद्रिय. तर प्रश्न क्रमांक 25 त्वचेच्या बाहेरील स्तराला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बाह्य त्वचा. प्रश्न क्रमांक 26 घाम ग्रंथी कोणत्या स्तरात असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अंतत्वचा. प्रश्न क्रमांक 27 शरीराचे सामान्य तापमान किती असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 37 डिग्री सेल्सिअस. प्रश्न क्रमांक 28 त्वचेचा रंग कोणत्या वर्णकामुळे ठरतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मेलॅनिन मुळे त्वचेचा रंग ठरतो. प्रश्न क्रमांक 29 सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने त्वचेमध्ये कोणते जीवनसत्व तयार होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जीवनसत्व ड तयार होते. प्रश्न क्रमांक 30 हा प्रश्न शेवटचा आहे. हाताचे किंवा पायाचे हाड मोडते त्याला काय म्हणतात? प्रश्न क्रमांक 30 हा प्रश्न शेवटचा आहे. हाताचे किंवा पायाचे हाड मोडते त्याला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अस्थिभंग. तर अशा प्रकारे 30 प्रश्न आपले झाले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण रोज विज्ञान या विषयाचे स्टेट बोर्ड आधारित टॉपिक वाईज MCQ टेस्ट सिरीज आपल्या YouTube चॅनलवर चालू केली आहे. तर चला मग इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.